आमचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक आदरणीय नाथाभाऊ खडसेजी, केंद्र सरकारचे रक्षा राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरेजी, शेणूभाऊ संचेतीजी, ज्यांच्या कार्यवृत्तांताचं प्रकाशन आपण केलं, या विभागाच्या लोकप्रिय आणि कार्यक्षम खासदार रक्षाताई खडसे, सन्माननीय आमदार हरिभाऊजी जावळे, या भुसावळचे लोकप्रिय आमदार आमचे मित्र संजय सावकारे, जळगावचे आमदार राजूमामा भोळे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मीताई मकासरे, जामनेरच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन, सीमाताई भोळे, आर के यादव, आमचे मित्र चंद्रकांतजी सोनवणे, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्वच सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम रक्षाताईंचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या परंपरेला साजेस अशा प्रकारचा आपल्या कार्याचा अहवाल, समर्पण हा अहवाल आज या ठिकाणी प्रकाशित केला। नाथाभाऊंनी सांगितलं, भारतीय जनता पक्षामध्ये रामभाऊ म्हाळगींनी ही परंपरा सुरू केली। भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक लोकप्रतिनिधी हा जनतेला उत्तरदायी असला पाहिजे आणि जनतेच्या उत्तरदायित्वातनं 5 वर्षामध्ये त्यांनी काय नेमकं काम केलं, या कामाचा लेखाजोखा हा जनतेपुढे त्यांनी मांडला पाहिजे। जी जनता आपल्याला निवडून देते त्या जनतेकरता 5 वर्ष आपण नेमकं काय करू शकलो हे त्या जनतेला सांगणं आपलं कर्तव्य आहे आणि ते समजून घेणं हा जनतेचा अधिकार आहे। आणि आज त्याच परंपरेला साजेसं काम हे रक्षाताईंनी समर्पणच्या माध्यमातून या ठिकाणी केलं आणि म्हणून त्यांचं खरोखर मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि अहवाल तर कोणी काढू शकेल, पण खऱ्या अर्थानं गेल्या 4-4.5 वर्षामध्ये ज्या प्रकारे रक्षाताईंनी खासदार म्हणून काम केलं, सुरुवातीला माननीय आमचे नरेंद्र मोदीजी पंतप्रधान महोदय यांच्या नेतृत्वात या भारतामध्ये अनेक तरुण खासदार निवडून आले आणि खऱ्या अर्थानं सबका साथ सबका विकास या घोषणा देत या तरुण खासदारांनी भारताच्या लोकसभेमध्ये प्रवेश केला। ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळी रक्षाताई केवळ तरुण खासदार होत्या, पण आज मात्र आपण सांगू शकतो की त्या तरुण आणि कार्यक्षम खासदार आहे। अशा प्रकारचं 4.5 वर्ष सातत्याने काम त्यांनी केलं। सगळ्यात महत्वाचं जर काही असेल, या विकासाची कामं तर प्रत्येक गावात झाली, रेल्वेच्या योजना आल्या, पिण्याच्या पाण्याच्या योजना आल्या, धरणांच्या योजना आल्या, पण सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर लोकसंपर्क। खरं तर आपल्या संपूर्ण रचनेमध्ये खासदारांचा मतदारसंघ इतका मोठा असतो की एका खासदारकीच्या पंचवार्षिकमध्ये मतदारसंघाच्या प्रत्येक गावात तर सोडाच, पण 50% गावापर्यंत देखील खासदारांना पोहोचता येत नाही। याचं कारण वर्षाला किमान 4 महिने खासदारांना संसदेमध्ये उपस्थित राहावं लागतं आणि उर्वरित वेळी वेगवेगळे कार्यक्रम आणि त्यातनं लोकसंपर्क सांभाळायचा। अशा परिस्थितीमध्ये मी तर अनेक खासदार असे बघितले आहेत की जे 4-4, 5-5 वेळ निवडून आले, पण कधीही मतदारसंघातल्या सगळ्या गावांपर्यंत पोहोचू शकले नाही। पण केवळ 4.5 वर्षामध्ये रक्षाताई मतदारसंघातल्या 95% गावांपर्यंत पोहोचल्या आणि तिथे पोहोचू शकल्या नाही त्याही ठिकाणी विकास कामाच्या रूपानं त्यांनी पोहोचण्याचा प्रयत्न केला। खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की नाथाभाऊंचं मार्गदर्शन आणि त्या मार्गदर्शनात झालेलं रक्षाताईंचं काम हे अत्यंत पथदर्शी अशा प्रकारचं काम आहे आणि म्हणून या पक्षामध्ये आमचे जे खासदार आहेत
जे उत्तमपणे काम करतायत यांचं मी अतिशय मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो। आज देखील अनेक कामांचं या ठिकाणी आपण लोकार्पण केलं, भूमिपूजन केलं। आपले आमदार संजय सावतारे असतील की ज्या भुसावळमध्ये सातत्याने लोकांच्या कसोटीला खरे उतरतात आणि आम्ही एकत्रित काम केले, आमचे मित्र आहेत, मी सातत्याने पाहतो सभागृहात ते अत्यंत ऍक्टिव्ह आहेत, लोकांमध्ये जात आहेत, विकासाची कामं करतायत आणि या सगळ्या कामात आज आपण बघितलं की अतिशय चांगल्या कामांचं या ठिकाणी आपण भूमिपूजन किंवा लोकार्पण केलं। हे जे 3 रेल्वेचे उड्डाण पूल आहेत, आज याच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना फायदा होणार आहे। आज आपण विचार करा किती लोकांना अडवणूक त्या ठिकाणी होते, किती आपली संसाधनं नष्ट होतात, पण मला हे सांगितलं पाहिजे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये रेल्वेचं जे काम झालंय ते अभूतपूर्व अशा प्रकारचं काम आहे। या देशामध्ये मोदीजींचं सरकार येण्याच्या आधी जवळजवळ हजारो अनमॅन्ड रेल्वे क्रॉसिंग होते, म्हणजे ज्या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगवर कोणी नसायचं, भगवान भरोसे। आपण बघितलं की काय ऍक्सिडेंट व्हायचे, एखादी बस येत राहायची, रेल्वे त्याला धडकायची। आज केवळ 4 वर्षामध्ये देशामध्ये एकही अनमॅन्ड रेल्वे क्रॉसिंग राहिलं नाही। 100% ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगवर सिग्नलिंग, त्या ठिकाणी जी काही बॅरिकेटिंग आणि त्या ठिकाणी माणसं अशी संपूर्ण व्यवस्था उभी राहिली। आणि त्याचसोबत आपल्याला माहिती आहे जुन्या काळामध्ये रेल्वेचा उड्डाण पूल बनवायचा म्हणजे एक दिव्य काम होतं। आज जर संकल्पना केली तर 20 वर्षांनी ती साकारली जायची, परंतु गेल्या 4.5 वर्षांमध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये रेल्वे मंत्रालय, नितीनजींचं पीडब्ल्यूडी मंत्रालय आणि महाराष्ट्राचं पीडब्ल्यूडी मंत्रालय आम्ही एकत्रित येऊन एक करार केला, एक स्पेशल कंपनी स्थापन केली आणि या कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये 250 असे उड्डाण पूल आम्ही तयार करतोय। त्यामुळे कुठेही प्रमुख रस्त्यावर आता अशा प्रकारचा उड्डाण पूल नाही, अशी अवस्था राहणार नाही। पण मी विशेष अभिनंदन करतो की यामध्ये रक्षाताईंनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे पहिल्या टप्प्यात जे पूल मंजूर झाले त्यामध्ये हे 3 पूल या ठिकाणी आपल्याला रेल्वे क्रॉसिंग करता त्या ठिकाणी मंजूर झाले आहेत आणि त्या माध्यमातून लोकांना एक मोठं या ठिकाणी दिलासा हा मिळणार आहे। यासोबत मेगा रिचार्ज स्कीम जी खऱ्या अर्थानं या जिल्ह्याचं संपूर्ण भाग्य बदलू शकते आणि जगातली 8वं आश्चर्य म्हणून ज्या मेगा रिचार्ज स्कीम कडे पाहिलं जाईल। खऱ्या अर्थानं इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा आतूर स्त्राव हा ज्या प्रकारे त्या ठिकाणी होतो आणि त्याच्यातनं हा मेगा रिचार्ज करायचा जगातला 8वा अजूबा तयार करण्याचा निर्णय आपण घेतला आणि मी उमा भारतीजींचं आणि त्याचप्रमाणे आपले नितीन गडकरीजींचं अभिनंदन करेन। नाथाभाऊ असतील, गिरीश भाऊ असतील, या ठिकाणी हरिभाऊ असतील, रक्षाताई असतील, सगळ्यांनी प्रचंड याचा पाठपुरावा केला आणि या माध्यमातून आम्ही मागच्या काळात याचा डीपीआर बनवण्याकरता केंद्र सरकारकडून मंजुरी घेतली, त्याच्या सगळ्या मान्यता घेतल्या आणि आता हा डीपीआर तयार झालाय आणि 6000 कोटी रुपयाचा डीपीआर आता त्या ठिकाणी पहिल्या टप्प्याचा आपल्याला सादर झालेला आहे। आणि मी विश्वासानं सांगतो माननीय गडकरी साहेबांनी, माननीय मोदी साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलंय की या डीपीआर सादर झाल्याबरोबर त्याला मान्यता मिळेल आणि त्या माध्यमातून या ठिकाणी मेगा रिचार्ज स्कीम होऊन या भागाचं संपूर्ण चित्र हे आपण बदलू। मागच्या काळामध्ये नाथाभाऊ असतील, आता जलसंपदा मंत्री म्हणून गिरीश भाऊ असतील, या जिल्ह्यामध्ये जी काही कामं झाली ती आपल्याच युतीच्या काळामध्ये झालेली कामं आहेत आणि मी विश्वासानं सांगतो की यापुढे देखील ही सगळी कामं या ठिकाणी पूर्ण करून या जिल्ह्याचा चेहरा बदलण्याचं काम आपण करू। आज या निमित्ताने नाथाभाऊंनी अनेक विषय मांडले, विशेषतः आपलं जे कृषी विद्यापीठ आहे त्याच्या विभाजनाचा मुद्दा सातत्याने त्यांनी लावून धरला। त्या संदर्भात कमिटीचा रिपोर्ट आलाय, तो पॉझिटिव्ह आहे आणि म्हणून या संदर्भात तात्काळ आम्ही याची बैठक घेऊन या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो निश्चितपणे या ठिकाणी करू आणि त्या माध्यमातून ही जी अनेक वर्षाची मागणी आहे ही मागणी देखील या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम करू। यासोबत अनेक कॉलेजेसच्या संदर्भातला विषय त्यांनी मांडलाय। मगाशी संजयनी सांगितलं, नाथाभाऊंनी सांगितलं की विशेषतः
या ठिकाणी SRPFचं जे काम आहे, या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा जे प्रशिक्षण विद्यालय करायचं होतं, काही कारणाने ते करता येत नाही आहे आणि म्हणून आपण निर्णय केला की SRPFचे या ठिकाणी आपण काम सुरू करू. आणि मी आपल्याला आश्वस्त करतो संजयजी, लवकरच आम्ही त्या कामाला सुरुवात करू आणि त्या निमित्ताने निश्चितपणे या ठिकाणी आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण केलं जाईल. विशेषतः माननीय मोदीजींनी काही मूलभूत अशा प्रकारचे प्रश्न हातामध्ये घेतले. आपल्या स्वातंत्र्याच्या 65-70 वर्षानंतर देशामध्ये 40-45% कुटुंबांना स्वतःचं घर नाही आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं, ज्या दिवशी भारत देश 75 वर्षाचा होईल, स्वातंत्र्याची 75 2022 मध्ये पूर्ण करेल, त्यावेळी या भारतामध्ये आम्ही एकही बेघर राहू देणार नाही. आणि म्हणून प्रधानमंत्री आवास योजना त्यांनी आणली. आज ग्रामीण भागामध्ये 5 लाख घरांची निर्मिती सुरू आहे, शहरी भागात 5 लाख घरांची निर्मिती सुरू आहे. यावर्षी अजून 5 लाख घरे आम्हाला ग्रामीण भागात बनवायचे आहेत. 10-12 लाख घरं बनवून आम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये 2011च्या यादीतल्या प्रत्येक गरीबाला घर द्यायचं आहे. 11च्या यादीत ज्यांची नावं सुटली त्यांचं सर्वेक्षण सुरू केलं आहे. दुसऱ्या टप्प्यात त्यांना आम्हाला घर द्यायची आहे. शहरात आम्ही घर देणं सुरू केलं आहे आणि म्हणून नाताभाऊंना मी आश्वस्त करतो, सातत्याने त्यांचा पाठपुरावा आहे. या भुसावळमध्ये मोठ्या प्रमाणात जे बेघर आहेत त्यांना घरं मिळाली पाहिजे. विशेषतः रेल्वेचं जे अतिक्रमण आपण काढलं, खऱ्या अर्थानं ते अतिक्रमण काढत असताना त्याच्या मागची भावना देखील ही होती की तिथे एक प्रकल्प आला पाहिजे जो मंजूर झालेला आहे की ज्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगार हा आपल्या या जिल्ह्यामध्ये आपल्या भुसावळमध्ये येणार आहे. पण त्याच वेळी तिथे असणारे जे आमचे गरीब आहेत त्यांना देखील विस्थापित व्हावं लागलं आहे आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला आणि त्या संदर्भात काल तत्वता मान्यता दिली आहे. आणि उद्याच्या बैठकीत नाथाभाऊ आपण सांगितल्याप्रमाणे पूर्ण 5000 घरांना आम्ही या ठिकाणी मान्यता देऊ आणि 5000 घरं ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 2.5 लाख रुपये घर बांधायला आम्हीच देऊ. आणि तो जर कर्मचारी कामगार असेल आणि कामगार कल्याण मंडळाच्या बांधकाम कामगार स्कीमच्या अंतर्गत जर तो रजिस्टर असेल तर त्याला अजून 2 लाख रुपये आम्ही देऊ आणि त्या माध्यमातून 4.5 लाख रुपयाचं त्याचं घर हे त्या ठिकाणी आम्ही बांधून देऊ. प्रत्येक गरीबाला घर मिळालं पाहिजे, ही जी स्वप्न, ही जी संकल्पना आपण या ठिकाणी मांडलेली आहे ती निश्चितपणे आपण पूर्ण करू. शेवटी हे सरकार गरीबाकरता काम करताय, सामान्य माणसाकरता काम करताय. आपल्या आदरणीय मोदीजींनी आयुष्यमान भारत सारखी योजना तयार केली. या देशामध्ये अनेक कुटुंब अशी आहेत की ज्या कुटुंबामध्ये जर त्या ठिकाणी त्यांना एखादा गंभीर आजार झाला, ऑपरेशनला 2 लाख, 2.5 लाख, 5 लाख रुपये लागले तर त्या कुटुंबाचा निर्णय असा असतो की मरून जाणं योग्य आहे, हे पैसे आपल्याला आणता येणार नाही, कर्ज घेतलं तर 3 पिढ्या चुकवता येणार नाही आणि म्हणून असे गरीब मरणाचा रस्ता पत्करतात, अत्यंत दुःखामध्ये त्या ठिकाणी राहतात, दुःख सहन करतात आणि तसेच त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतात. अशा गरिबांना मोदीजींनी सांगितलं, तुमच्याजवळ पैसे नसतील तर सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना या योजनेच्या माध्यमातून या देशातल्या 50 कोटी लोकांना 5 लाखापर्यंतचा इलाज हा मुफ्त देण्याचं काम या ठिकाणी आदरणीय मोदीजींनी सुरू केलं. आणि आता आपण जे गोल्ड कार्ड या ठिकाणी वाटले तसे तर या जिल्ह्यामध्ये 4-4.5 लाख लोकांना ते कार्ड मिळणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात रक्षाताईंनी आज 5 लोकांना हे कार्ड दिलेले आहेत. हे जे कार्ड आहे याला गोल्ड कार्ड म्हटलंय. हे कार्ड घेऊन त्या दवाखान्यामध्ये गेल्यानंतर 5 लाखापर्यंतचा उपचार हा त्यांना मोफत मिळणार आहे. एक पैसा त्यांच्याकडनं घेतला जाणार नाही. त्या ठिकाणी औषधी असतील, त्या ठिकाणी ओपीडी असेल, त्या ठिकाणी एखादी शस्त्रक्रिया असेल, या सगळ्या गोष्टी त्यांना मोफत मिळणार आहे. बंधू भगिनींनो, देशाच्या नाही जगाच्या इतिहासामध्ये इतकी मोठी आरोग्य विमा योजना कोणीच केली नव्हती. आजपर्यंत जगातली सगळ्यात मोठी योजना अमेरिकेची होती. त्यामध्ये देखील 10 कोटी लोकांना लाभ मिळत होता. मोदीजींच्या योजनेमध्ये 50 कोटी गरिबांना लाभ मिळतोय. जगातली सगळ्यात मोठी योजना आहे. आणि योजना सुरू झाल्याबरोबर आज 19 लाख लोकांनी शस्त्रक्रिया देखील करून घेतल्या. परवा मोदीजी महाराष्ट्रात आले होते आणि पांढरकवड्याला आणि धुळ्याला
त्या ठिकाणी बाबा भामरे आपण देखील होता, त्या लोकांशी त्यांनी चर्चा केली. त्याच्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते, गरीब लोक होते. ते मोदीजींना म्हणाले, मोदीजी ही जर योजना तुम्ही केली नसती तर मरण्याशिवाय आमच्या समोर कुठलाच पर्याय नव्हता. तुमच्या योजनेमुळे आम्ही आज जिवंत आहोत. हे उद्गार त्या ठिकाणच्या गरिबांच्या तोंडून आपल्याला पाहायला मिळाले. आणि या योजना करत असताना कुठलाही भेदभाव आपण केला नाही. जात नाही, धर्म नाही, पंथ नाही. प्रत्येक माणसाला, प्रत्येक गरीबाला, या भारताच्या प्रत्येक नागरिकाला सबका साथ सबका विकास या माध्यमातून हे काम या ठिकाणी केलं आहे. आणि मला आनंद आहे, वेगवेगळ्या योजना, मग उज्ज्वला सारखी योजना असेल, घरोघरी गॅस सिलेंडर द्यायची, उजाला सारखी योजना असेल, गरीबाच्या घरी लाईट पोहोचवण्याची, ही प्रत्येक योजना रक्षाताईंच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये आणि आमच्या आमदारांच्या माध्यमातून त्यांच्या मतदारसंघामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे चाललेली आहे. आणि मी विश्वास व्यक्त करतो की गरिबांकरता काम करणारे सरकार तुमच्या आशीर्वादानं आज शेतकऱ्यांकरता इतके मोठे निर्णय आपल्या महाराष्ट्राच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून घेतले. आज थेट त्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी 6,000 रुपये टाकण्याचा निर्णय असेल. आपल्याला आठवत असेल, जुन्या मनमोहन सिंगजी, शरद पवारजींच्या सरकारनं एकदा कर्जमाफी केली होती आणि सांगितलं 50,000 कोटी रुपयाची आम्ही कर्जमाफी करतोय, शेतकऱ्यांवर फार मोठा आम्ही उपकार करतोय. पण मोदीजींनी जी योजना आणली त्या योजनेमध्ये दरवर्षी, एकदाच नाही, दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 75,000 कोटी रुपये त्या ठिकाणी टाकण्यात येणार आहे. आणि दरवर्षी जशी जशी संसाधनं वाढतील त्याची वाढ देखील त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे शेतकरी असेल, शेतमजूर असेल, आज आमच्या असंघटित कामगारांकरता कुठली योजना या देशामध्ये नव्हती. हा असंघटित काम, आमचा रिक्षा ओढणारा असेल, आमचा ठेला चालवणारा असेल, आमचा गवंडी असेल, या प्रत्येकाच्या करता अशी अवस्था होती की जोपर्यंत शरीर साथ देईल तोपर्यंत काम करायचं. आणि ज्या दिवशी निवृत्ती आली त्या दिवशी कोणी बघायला नाही, एक पैसा घरी नाही. आणि म्हणून मोदीजींनी अशा 12 कोटी असंघटित कामगारांकरता योजना तयार केली. आणि त्या योजनेच्या माध्यमातून या असंघटित कामगारांना 60व्या वर्षानंतर दरमहा 3,000 रुपये पेन्शन हे मोदीजींच्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे. त्याचा देखील उदरनिर्वाह चालवण्याचं काम आपण या ठिकाणी करतो. आणि म्हणून बंधू भगिनींनो, एक अत्यंत समृद्ध भारत तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे. गरिबांकरता काम करणारं सरकार आहे आणि त्या माध्यमातून एक अत्यंत मजबूत देखील भारत आपण तयार करतो. आज ज्या प्रकारे पुलवामामध्ये आमच्या सैनिकांवर, आमच्या सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला झाला आणि त्या माध्यमातून आमच्या जवानांना शहीद करण्यात आलं, हा भारत देश शांत राहणार नाही. आमच्या पंतप्रधानांनी सांगितलंय, आमच्या एकेका शहीदाच्या मृत्यूचा, शहादतचा बदला भारत घेतल्याशिवाय राहणार नाही. हे बलिदान वाया जाणार नाही. हे बलिदान त्याचं मोल चुकवावं लागेल. आणि आज आपण बघितलं असेल, 48 तासामध्ये आमच्या सेनेनं त्या ठिकाणी हे जे काही आतंकवादी काश्मीरमध्ये लपले होते त्यांचा तर खात्मा केलाच, पण जे त्यांचे बाप पाकिस्तानमध्ये लपलेले आहेत त्यांची देखील खैर नाही आहे. त्यांना देखील त्या ठिकाणी शोधून शोधून त्यांचा खात्मा केल्याशिवाय भारत चूप राहणार नाही. हा जुना भारत नाही आहे, हा घाबरणारा भारत नाही आहे. हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये नवीन भारत आहे. आणि मोदीजींनी आता सेनेला खुली छूट दिली आहे आणि सेनेला सांगितलं आहे, तुम्हाला कुठली रोकथाम नाही आहे. तुम्ही आता या ठिकाणी भारताच्या सुरक्षिततेकरता आणि आमच्या शहीदांना मानवंदना देण्याकरता जी कारवाई करायची असेल ती कारवाई करा. आणि भारताची सेना इतकी या ठिकाणी मजबूत आहे, ही भारताची सेना इतकी ताकदवर आहे. मागच्या काळात आपण बघितलं, पाकिस्तानमध्ये घुसून त्या ठिकाणी त्यांचे अड्डे नष्ट करणारी सेना आहे. ही सेना चूप बसणार नाही. आज एकच गोष्ट आपण केली पाहिजे, सेनेला सांगितलं पाहिजे, उभा भारत तुमच्या पाठीशी आहे, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. आणि आमचे हे जे जवान आमच्यातनं गेले, जे शहीद झाले, त्यांच्या कुटुंबांना
देखील आपण सगळ्यांनी मिळून सांगितलं पाहिजे 125 कोटी भारतीय तुमचं कुटुंब आहे. तुम्ही काळजी करू नका. तुमच्या घरचे आपतेष्ट गेले असतील पण आम्ही तुमचे कुटुंब म्हणून तुमच्या पाठीशी त्या ठिकाणी खंबीरपणे उभं राहू. आणि मला विश्वास आहे भारत हा पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी ताकदीनं पुढे येईल. आणि त्याकरता खऱ्या अर्थानं उत्तम काम करणारे आमच्या रक्षाताई असतील, या ठिकाणी आमचे सर्व खासदार असतील, यांना आपला आशीर्वाद यापूर्वी मिळालाच आहे. यापुढे देखील सातत्याने आपला आशीर्वाद मिळावा एवढीच विनंती आपल्याला करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.